नमस्कार मैत्रिणींनो, ही पहा माझी चैत्रा गौरीची आरास. आजची माझी थीम आहे वर्षातील 12 महिन्यांचे सण. हा सण गुढीपाडव्याचा, हिंदू नववर्षाचे सुरुवात म्हणून हा भगवा झेंडा, ही नववर्षाची गुढी. त्यानंतरचा दुसरा सण आहे चैत्रातला स्वामींचा प्रगट दिन. त्यानंतर तिसरा सण आहे रामनवमी. पुढे वैशाख महिना सुरू होतो. वैशाखातला पुढचा सण आहे अक्षय तृतीया, म्हणून तो केलेला आहे अक्षय कलश. आणि त्या शेजारी शिवजयंती म्हणून शिवाजी महाराज. पुढचा महिना आहे ज्येष्ठ. ज्येष्ठामध्ये वटपौर्णिमेची पूजा करतायत 2 सुवासिनी आणि भटजी बुवा पूजा सांगतायत असं आपण दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढचा सण आहे महिना आहे आषाढ आणि सण आहे आषाढी एकादशी. 2 वारकरी विठ्ठल रखुमाईच्या समोर नाचतायत असं आपण दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढे सण आहे आपला बेंदूर. ते बैलांची पूजा केलेली आहे असं आपण दाखवलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा सण आहे आपला दिव्याची अमावस्या, म्हणजे 2 दिवे मांडलेले आणि त्याची पूजा आपण तिथं मांडलेली आहे. त्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. श्रावणातले नागपंचमी आपण दाखवलेली आहे. वारुळाभोवती नाग आहेत, सुवासिनी त्यांची पूजा करतायत आणि त्या पुढे त्यांना नैवेद्याला ठेवलेलं लाह्या आणि फुटाणे आहेत. त्यानंतरचा पुढचा सण येतो राखी पौर्णिमेचा. बहिणी भाऊ राखी हे करतायत, साजरी करतायत. भावांनी बहिणीसाठी छानसं गिफ्ट आणलेलं आहे आणि बहिणीनं भावासाठी राखीचं ताट सजवलेलं आहे. त्यानंतर पुढचा सण येतो नारळी पौर्णिमा. कोळी फॅमिली त्या समुद्र किनाऱ्यावरती जाऊन समुद्राला नारळ अर्पण करतात, ते दाखवलेलं आहे या चित्रात रूपाने. आणि आपण त्यासाठी एक पूजेचं सूप तयार केलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा सण येतो आपला राष्ट्रीय सण आहे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. त्यासाठी आपण एक शाळा दाखवलेली आहे. एक झेंडा वंदनाचा हे दाखवलेला आहे. झेंडा दाखवून एक शिपाई त्याला सॅल्यूट करत आहे. पुढचा सण येतो गोकुळ अष्टमी. गोकुळ अष्टमीसाठी आपण इथे श्रीकृष्णाचा गोकुळ अष्टमी कम गोपाळकाला असं आपण एकत्रच त्यामध्ये दाखवलेलं आहे. पुढचा महिना सुरू होतो भाद्रपद. त्यासाठी आपण काय दाखवलेलं आहे तर गणपती आणि 2 गौरी गणपतीचा मखरात हे केलेली आहे, पूजा केलेली आहे. आणि पुढे गौरीच्या पुढे आपण नैवेद्य आणि ओटी ठेवलेली आहे. पुढचा सण सुरू होतो महिना आश्विन. पुढचा सण आहे नवरात्र. नवरात्राचं घट आणि हा अखंड नंदादीप आपण दाखवलेला आहे. 9 दुर्गा जी आपण एक दिवसाच्या एक मानल्या जातात त्यांच्यासाठी त्यांचं प्रतीक आपण इथे मांडलेलं आहे. आणि पुरणपोळीचं नैवेद्याचं ताटसुद्धा आपण त्यांच्यापुढे मांडलेलं आहे. पुढचा सण येतो महिना आपला येतो आश्विनच. पुढचा सण येतो दसऱ्याचा. दसऱ्यासाठी आपण आपट्याचं पान मांडलेलं आहे. त्याच्यावरती इथं पुढे सरस्वती पाटीवरती काढलेली आहे. शस्त्रपूजन केलेलं आहे आणि सरस्वतीची मूर्ती ठेवलेली आहे. असं नवरात्रापासून दसऱ्यापर्यंतचं आपण हे सगळ्या दुर्गा मांडलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा आपला महिना येतो कार्तिक. कार्तिकामधलं पहिला सण येतो वसुबारसेचा. गाय वासराची पूजा ह्याचं प्रतीक म्हणून आपण मांडलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा सण आपण घेतलेला आहे लक्ष्मीपूजनाचा. त्यामध्ये आपण लक्ष्मीचे कलश आणि धनसंपदेचं दागदागिने ह्याचं पूजन केलेलं मांडलेलं आहे. पुढचं आपण दिवाळीचीच थीम घेऊन नवरा नवरी छान नटून उभे आहेत. दारामध्ये पणत्या लावलेल्या आहेत, दारात रांगोळी आहे, घराला आकाशकंदील लावलेला आहे. असं संपूर्ण आपण दिवाळीची थीम मांडलेली आहे.
पुढचं आपलं आहे तुलसी विवाह. तुळशी वृंदावन आणि एकीकडे गोपाळकृष्ण यांचं लग्न लावत आहेत. भटजीला लग्न सांगत आहेत, लग्नविधी, आणि अंतरपाठ धरून 2 जण उभे आहेत असं आपण मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचा महिना येतो मार्गशीर्ष. मार्गशीर्षामधलं पहिलं आपलं येतं तर मार्गशीर्षातला गुरुवार. तो सगळ्या महिला एक सणासारखा साजरा करतात, त्याची पूजा मांडतात, ती आपण प्रतीक म्हणून मांडलेली आहे. आणि पुढचा सण येतो मार्गशीर्षातला तर दत्त जयंती. तर तीही आपण दत्तांची मूर्ती आणि त्याची पूजा मांडून साजरी केलेली दाखवलेली आहे. पुढे येतो पौष महिना. पौषातला पहिला सण म्हणजे संक्रांत. व संक्रांतीचे सुगड पूजन आपण दाखवलेले आहेत. तिळगुळाची वाटी भरलेली आहे, तिळगुळाचे हलव्याचे दागिने आणि हळदी कुंकू आणि तिळगुळाचं ह्याचं संक्रांतीचा पतंग असं सगळं आपण दाखवलेलं आहे. त्यानंतर आपला महिना सुरू होतो माघ. माघामध्ये आपलं पहिला सण आहे तर रथसप्तमी. रथसप्तमीसाठी रथाची रांगोळी काढलेली आहे. सूर्य रथाचा आपण कटआउट ठेवलेला आहे आणि जे दूध उतू घालवलं जातं त्याचं आपण इथे प्रतीक तयार करून मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचा सण येतो माघातला गणेश जयंतीचा. आणि गणेश जयंतीनंतर आपण पुढे मांडलेला आहे महाशिवरात्र. त्यासाठी आपण केदारनाथाच्या मंदिराची प्रतिकृती आणि त्यासोबत शंकराची पिंड आणि नंदी असं मांडलेलं आहे. शेवटचा महिना वर्षातला हा येतो फाल्गुन. आणि फाल्गुनमधला सर्वात मोठा सण हा होलिका दहनाचा असतो, म्हणून आपण तिथं होळी पौर्णिमेची होळी दाखवलेली आहे. आणि आपण होळीला नारळ अर्पण करतो म्हणून तो तिथे छोटासा नारळ दाखवलेला आहे. आणि हा सर्वातला शेवटचा सण आपण दाखवलेला आहे तो रंगपंचमी. त्यासाठी आपण रंगामध्ये भरलेल्या बादल्या, पिचकारी, त्याच्यानंतर वेगवेगळे 9 रंग, नवरंगा आणि रंगाने भरलेले छोटे छोटेसे फुगे असं आपण सर्व मांडून वर्षातले 12ही महिन्याचे सण साजरे केलेले आहेत. नमस्कार, मी अर्चना पंकज गुळवणी. मी आज हे 12 महिन्याची सणांची थीम चैत्रा गौरीच्या हळदी कुंकासाठी केलेली आहे.